कशा आहात मुलांनो? अभ्यास करतायत ना? करायलाच पाहिजे. आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलं की फिजिक्ससाठी जे बेसिक मॅथ असतं, मग कोणकोणतं बेसिक मॅथ आहे? ॲडिशन असेल, सबट्रॅक्शन असेल, मल्टिप्लिकेशन असेल किंवा डिव्हिजन असेल किंवा बेसिक फॉर्म्युले असतील. हे सर्व बेसिक आपण मागच्या 3 ते 4 लेक्चरमध्ये बघितलेलं आहे. फिजिक्ससाठी सर्वात महत्त्वाचं मॅथ कोणतं असेल तर ते असतं ट्रिग्नॉमेट्री. जर तुम्हाला ट्रिग्नॉमेट्री येत नसेल किंवा समजत नसेल तर ट्रिग्नॉमेट्रीचं मागचं लेक्चर बघा. ट्रिग्नॉमेट्री ही फिजिक्ससाठी अत्यंत महत्त्वाची आहे. ठीक आहे. ह्या लेक्चरपासून आपण जो फिजिक्सचा जो फर्स्ट चॅप्टर आहे, 11वीचा जो फर्स्ट चॅप्टर आहे, दॅट इज युनिट्स अँड मेजरमेंट, हा फर्स्ट चॅप्टर आजपासून आपण सुरुवात करत आहोत. चॅप्टर स्टार्ट करण्याच्या अगोदर तुम्हाला मी नीट एक्झाम आणखी एकदा रिवाईज करेल. तुम्हाला माहिती आहे नीट एक्झाममध्ये जे फिजिक्स असतं, फिजिक्सचे टोटल 45 क्वेश्चन्स असतात. प्रत्येक क्वेश्चन 4 मार्काला असतो. टोटल मार्क्स झाले 180. त्यानंतर केमिस्ट्रीमध्ये असतात 45 क्वेश्चन. प्रत्येक क्वेश्चन झाला 4 मार्काला. टोटल मार्क्स झाले केमिस्ट्रीचे 180. त्यानंतर बायोलॉजी असतं. बायोलॉजीचे टोटल 90 क्वेश्चन्स असतात, 90 क्वेश्चन्स असतात. प्रत्येक क्वेश्चन 4 मार्काला. टोटल मार्क्स झाले बायोलॉजीचे 360. टोटल तुमचा नीटचा पेपर असतो 720 मार्क्सचा. लक्षात. आता बघा, फिजिक्सचे 45 क्वेश्चन्स आहेत. फिजिक्सचे किती क्वेश्चन्स आहेत? 45 क्वेश्चन्स आहेत. ह्या 45 क्वेश्चनपैकी एक क्वेश्चन किंवा दोन क्वेश्चन, एक क्वेश्चन किंवा दोन क्वेश्चन हे येतात तुमचे फर्स्ट चॅप्टरवरती. कंपल्सरी एक किंवा दोन क्वेश्चन फर्स्ट चॅप्टरवरती येतात म्हणजे येतात. लक्षात. आता बघा, 2018ला एक क्वेश्चन आला होता फर्स्ट चॅप्टरवरती, एक क्वेश्चन 4 मार्कासाठी. 2019ला एक क्वेश्चन आला होता 4 मार्कासाठी. 2020ला म्हणजे ह्या वर्षी फर्स्ट चॅप्टरमधून, पहिल्या चॅप्टरमधून 2 क्वेश्चन आले होते. एक क्वेश्चन 4 मार्कासाठी असतो, म्हणजेच पहिला चॅप्टर ह्या वर्षी 8 मार्कासाठी आला होता. पहिला चॅप्टर नीटसाठी कंपल्सरी 4 मार्कासाठी येतो. तो कधी कधी 2 क्वेश्चन घेऊन येतो. 2 म्हणजे 8 मार्क्स झाले. लक्षात. आता तुम्हाला समजलं असेल की पहिला चॅप्टर हा नीटसाठी एकतर 4 मार्कासाठी येतो किंवा 8 मार्कासाठी येतो. म्हणजेच पहिल्या चॅप्टरमधून तुम्हाला एक क्वेश्चन किंवा 2 क्वेश्चन नीटसाठी कंपल्सरी येणार म्हणजे येणार. आता आपण स्टार्ट करूत फर्स्ट चॅप्टर, दॅट इज युनिट्स अँड मेजरमेंट्स. सगळ्यात अगोदर आपण बघू की नेमकं युनिट्स अँड मेजरमेंट असतंय काय. लक्षात. सपोज करा, मला जर कोणी विचारलं की ह्या बोर्डची लेंथ किती आहे, ह्या बोर्डची लांबी किती आहे, तर मी म्हणेन ह्या बोर्डची लेंथ आहे 2 मीटर. ह्या बोर्डची लांबी किती आहे, ह्या बोर्डची लेंथ किती आहे? 2 मीटर्स. लक्षात. आता बघा, ह्यामधलं हे जे 2 आहे, ह्या 2ला म्हणायचं मॅग्निट्यूड. ह्या 2ला काय म्हणायचं? मॅग्निट्यूड. जी संख्या असते, जो नंबर असतो, त्याला काय म्हणायचं? मॅग्निट्यूड. त्यानंतर बघा, हे जे मीटर आहे, ह्या मीटरला म्हणायचं युनिट. ह्या मीटरला काय म्हणायचं? युनिट. मराठीमध्ये म्हणतो एकक. लक्षात. त्यानंतर ही जी लेंथ आहे, ह्या लेंथला म्हणायचं
फिजिकल क्वांटिटी. ह्या लेंथला काय म्हणायचं? फिजिकल क्वांटिटी. समजलं? हा जो बोर्ड आहे, ह्या बोर्डची लेंथ किती आहे? 2 मीटर्स. 2 ला म्हणायचं मॅग्निट्यूड, मीटरला म्हणायचं युनिट, आणि ही जी लेंथ आहे, लेंथला म्हणायचं फिजिकल क्वांटिटी. लक्षात? सेकंड एक्झाम्पल बघा. आता जर मला विचारलं कुणी की माझी हाईट किती आहे, जर कुणी मला विचारलं की माझी हाईट किती आहे, तर मी काय म्हणेल? माझी हाईट आहे 5 फूट 9 इंच. ठीक आहे, माझी हाईट किती आहे? 5 फूट 9 इंच. आता हे जे 5.9 आहे त्याला म्हणायचं मॅग्निट्यूड. जो नंबर असतो त्याला म्हणायचं मॅग्निट्यूड. आणि हे जे इंच आहे त्या इंचला काय म्हणायचं? युनिट. त्या इंचला काय म्हणायचं? युनिट. युनिट मीन्स एकक मराठीमध्ये. आणि ही जी हाईट आहे त्या हाईटला म्हणायचं फिजिकल क्वांटिटी. हाईटला काय म्हणायचं? फिजिकल क्वांटिटी. समजलं? आता लक्षात घ्या, फर्स्ट चॅप्टरचा पहिला पॉईंट आहे फिजिकल क्वांटिटी. फिजिकल क्वांटिटी म्हणजे नेमकं असतं काय? लक्षात? हे जे मीटर आहे, इंच आहे, ह्याला काय म्हणायचं? युनिट्स. आणि मेजरमेंट म्हणजे काय? मोजमाप. मी काय केलं? ह्या बोर्डची लांबी मोजली, म्हणजे मी ह्या बोर्डची काय केलं? लांबी मोजली. म्हणजे मी ह्या बोर्डची लांबी मोजली म्हणजे काय केलं? मी बोर्डचं मेजरमेंट केलं. त्याला म्हणायचं मेजरमेंट्स. मोजणं म्हणजे काय? मेजरमेंट्स. लक्षात? फर्स्ट पॉइंट लिहा आता, फिजिकल क्वांटिटी. फर्स्ट चॅप्टरचा पहिला पॉइंट फिजिकल क्वांटिटी. सर्वात अगोदर आपण बघूत की फिजिकल क्वांटिटी कुणाला म्हणायचं किंवा फिजिकल क्वांटिटीची डेफिनेशन काय आहे. फर्स्ट ऑफ ऑल डेफिनेशन बघा. द क्वांटिटी which can measured by an instrument, which can measured by an instrument is called as physical quantity. Is called as physical quantity. Physical quantity definition काय? The quantity which can be measured by an instrument is called as physical quantity. लक्षात? जी क्वांटिटी तुम्ही मोजू शकतात त्याला काय म्हणायचं? फिजिकल क्वांटिटी. लक्षात? एक्झाम्पल बघा. आता एक्झाम्पल, लेंथ मी मोजू शकतो. लेंथ, ह्या बोर्डची लेंथ मी टेप घेऊन मोजू शकतो. म्हणजेच लेंथ काय झालं? फिजिकल क्वांटिटी. जी क्वांटिटी आपण एखाद्या इन्स्ट्रुमेंटनं मोजू शकतो त्याला म्हणायचं फिजिकल क्वांटिटी. नेक्स्ट बघा. आता वेट मीन्स वजन. मी माझं वजन मोजू शकतो. लक्षात? कशावरती मोजू शकतो मी माझं वजन? वेटिंग मशीनवरती गेलो मी की लगेच माझं वजन दाखवतं 60 किलो आहे का 70 किलो आहे का 80 किलो आहे. मी माझं वजन मोजू शकतो. म्हणजेच वेट काय झालं? फिजिकल क्वांटिटी. नेक्स्ट बघा. आता व्हेलॉसिटी आपण मोजू शकतो. एखादी गाडी किती व्हेलॉसिटीने पळायला लागली हे मी मोजू शकतो. समजलं? म्हणजेच व्हेलॉसिटी काय झालं? फिजिकल क्वांटिटी. ठीक आहे. जी गोष्ट आपण मोजू शकतो त्याला म्हणायचं फिजिकल क्वांटिटी.
आता म्हणताल की सर नॉन फिजिकल क्वांटिटी कशाला म्हणायचं? डोक्यावरचे केस, केस मी मोजू शकतो का? नाही मोजू शकत. असं जगामध्ये कुठलंच इन्स्ट्रुमेंट नाही आहे की त्या इन्स्ट्रुमेंटनं मी माझ्या डोक्यावरची केस मोजू शकल. मग केस काय झाले? नॉन फिजिकल क्वांटिटी. जी गोष्ट मी मोजू शकत नाही एखाद्या इन्स्ट्रुमेंटनं त्याला म्हणायचं नॉन फिजिकल क्वांटिटी. नेक्स्ट बघा, सपोज करा कुणी येऊन जर तुम्हाला म्हटलं आय लव्ह यू, मीन्स मी तुझ्यावरती प्रेम करतो. प्रेम ही गोष्ट मोजू शकतात का? नाही मोजू शकत. सपोज तुम्हाला जर कोणी म्हटलं की मी तुझ्यावरती प्रेम करतो, तुम्ही त्याला म्हणताल का किती करतोस दाखव? 10% का 20% का 30%? प्रेम ही गोष्ट मोजू शकतो का आपण? नाही मोजू शकत. म्हणून प्रेम ही नॉन फिजिकल क्वांटिटी आहे. जर प्रेम मोजता आलं असतं तर धोके भेटले नसते. लक्षात? जी क्वांटिटी आपण मोजू शकतो त्याला म्हणायचं फिजिकल क्वांटिटी. ठीक आहे. नेक्स्ट पॉईंट लिहा आता, टाइप्स ऑफ फिजिकल क्वांटिटीज. आता ह्यानंतर आपण बघणार आहेत टाइप्स ऑफ फिजिकल क्वांटिटी. फिजिकल क्वांटिटीचे किती टाइप्स आहेत? नेक्स्ट पॉईंट लिहा आता, टाइप्स ऑफ फिजिकल क्वांटिटी. Types of physical quantity. In physics, there are three types of physical quantity. There are three types of physical quantity. फिजिक्समध्ये 3 टाईप्सच्या फिजिकल क्वांटिटी आहेत. मग कोणकोणत्या आहेत बघा आता. फर्स्ट आहे त्याला म्हणायचं फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी. पहिला टाईप कोणता आहे? फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी. टोटल फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी किती आहेत? 7 आहेत. सेकंड आहे डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी. डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी खूप सारे आहेत. आणि तिसरा टाइप आहे सप्लिमेंटरी फिजिकल क्वांटिटी. तिसरा कोणता टाइप आहे? सप्लिमेंटरी फिजिकल क्वांटिटी. फिजिकल क्वांटिटीचे 3 टाइप्स आहेत. फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी ज्या 7 आहेत, डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी खूप साऱ्या आहेत. लक्षात? आणि सप्लिमेंटरी फिजिकल क्वांटिटी टोटल आहेत 2. ठीक आहे. आता एक एक फिजिकल क्वांटिटी, फंडामेंटल नंतर डिराइव्ड नंतर सप्लिमेंटरी, इन डिटेल आपण पाहणार आहेत. तर फर्स्ट लिहा आता फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी. फर्स्ट टाका आता फंडामेंटल. फर्स्ट टाइप लिहा आता फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी. PQ मीन्स काय? फिजिकल क्वांटिटी. सगळ्यात अगोदर आपण बघू डेफिनेशन की फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी कुणाला म्हणायचं. लक्षात? द फिजिकल क्वांटिटी which does not depends on any other physical quantity is called as fundamental physical quantity. लक्षात? The quantity
which does not depends on any other physical quantity is called as a fundamental physical quantity. अशा क्वांटिटी की ज्या क्वांटिटी दुसऱ्या क्वांटिटीवरती डिपेंड नाही आहेत त्याला म्हणायचं फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी. फंडामेंटल म्हणजे असतं बेसिक. लक्षात, फंडामेंटल मीन्स काय असतं? बेसिक गोष्ट. सपोज करा तुम्हाला इंग्लिश शिकायची, इंग्लिश लिहायला शिकायची, वाचायला शिकायची. मग सर्वात अगोदर तुम्हाला काय यायला पाहिजे? ABCD ह्या गोष्टी यायला पाहिजेत, म्हणजेच तुम्हाला फंडामेंटल गोष्टी यायला पाहिजेत. सपोज तुम्हाला मराठी शिकायची, तर मराठी शिकायची असेल तुम्हाला फंडामेंटल गोष्ट कोणती यायला पाहिजे? A, I, ह्या गोष्टी तुम्हाला यायला पाहिजेत. म्हणजेच फंडामेंटल म्हणजे काय झालं? बेसिक गोष्टी. तसं फिजिक्समध्ये फंडामेंटल क्वांटिटी आहेत की ज्या क्वांटिटी एकदम बेसिक्स आहेत आणि त्या क्वांटिटी कुणावरच डिपेंड नसतात. इट डज नॉट डिपेंड ऑन अदर फिजिकल क्वांटिटी. ज्या क्वांटिटी दुसऱ्या कुठल्याच क्वांटिटीवरती डिपेंड नाहीत त्याला काय म्हणायचं? फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी. टोटल फिजिक्समध्ये किती फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी आहेत? 7. मग त्या 7 कोणत्या आहेत हे आता आपण पाहूत. खाली लिहून घ्या. देअर आर 7 फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी इन फिजिक्स. देअर आर 7 फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी इन फिजिक्स. आता त्या 7 कोणकोणत्या आहेत बघा. टेबल काढून घ्या खाली. इथल्या फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी. सेकंड कॉलममध्ये लिहा SI युनिट्स आणि थर्ड कॉलममध्ये लिहा सिम्बॉल, त्या क्वांटिटीचा सिम्बॉल. टोटल 7 फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी आहेत. आता बघूत आपण एक एक करून त्या कोणकोणत्या आहेत. फर्स्ट आहे लेंथ. फर्स्ट क्वांटिटी आहे लेंथ. लेंथ क्वांटिटी कोणत्या क्वांटिटीवरती डिपेंड असते का? लेंथ, लांबी ही कशावरच डिपेंड नसते, म्हणून लेंथ काय झाली? फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी. लेंथचा आपण SI युनिट आहे मीटर. लेंथचं SI युनिट काय? मीटर. SI युनिट काय असतं काय नाही ते आपण नेक्स्ट पॉईंटमध्ये पाहणार आहेत. लेंथ कशामध्ये मोजतात? मीटरमध्ये. नेक्स्ट सिम्बॉल काय मग? यम. लेंथचा सिम्बॉल काय? यम. सेकंड फंडामेंटल क्वांटिटी आहे मास. मास कशावर डिपेंड असतं का? कशावरच नसतं, म्हणून मास काय? फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी. मासचं SI युनिट आहे किलोग्रॅम आणि सिम्बॉल आहे त्याचा kg. त्यानंतर थर्ड आहे टाईम. टाईम कुणावर डिपेंड असतो का? कुणावरच नसतो, म्हणून टाईम काय झाला? फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी. टाईम मोजतो आपण सेकंदमध्ये. टाईम कशामध्ये मोजतो आपण? सेकंदमध्ये. आपण आणि त्याचा सिम्बॉल आहे यस. त्यानंतर फोर्थ आहे टेम्परेचर. फोर्थ काय? टेम्परेचर. टेम्परेचरचं SI युनिट असतं केल्विन. टेम्परेचरचं SI युनिट काय असतं? केल्विन आणि सिम्बॉल असतो K. हे झालं 4. त्यानंतर पाचवी बघा आता करंट. करंट 8वी 9वीला शिकला असेल. फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन मीन्स करंट. करंट मोजतो आपण ॲम्पियरमध्ये. ठीक आहे, त्याचा सिम्बॉल असतो A. लक्षात काय काय झालं? लेंथ, मास, टाईम, टेम्परेचर, करंट हे फंडामेंटल क्वांटिटी आहेत. टोटल फंडामेंटल क्वांटिटी किती आहे? 7. आता लिहा 6वी फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी. 6th ल्युमिनस इंटेन्सिटी. लुमिनस इंटेन्सिटी.
ल्युमिनस इंटेन्सिटी मोजली जाते SI युनिट. इथं आहे SI युनिट. ल्युमिनस इंटेन्सिटी मोजली जाते कॅन्डलामध्ये. ल्युमिनस इंटेन्सिटी कशामध्ये मोजली जाते? कॅन्डलामध्ये. मग ल्युमिनस इंटेन्सिटी असतंय काय? सपोज करा हा बल्ब चालू आहे. हा बल्बचा जो प्रकाश असतो की हा बल्बचा किती प्रकाश आहे हे आपण कशामध्ये मोजतो? ल्युमिनस इंटेन्सिटी. युनिट काय त्याचं? कॅन्डला. सिम्बॉल आहे त्याचं CD. सिम्बॉल काय त्याचं? CD. त्यानंतर 7वी फिजिकल क्वांटिटी आहे अमाऊंट ऑफ सबस्टन्स. अमाऊंट ऑफ सबस्टन्स. अमाऊंट ऑफ सबस्टन्स आपण मोजतो मोलमध्ये आणि त्याचा सिम्बॉल आहे MOL. अमाऊंट ऑफ सबस्टन्स मीन्स किती सबस्टन्स आहे. ही गोष्ट तुम्हाला रिपीटेडली केमिस्ट्रीमध्ये येईल. अमाऊंट ऑफ सिस्टम आपण कशामध्ये मोजतो? मोलमध्ये. सिम्बॉल काय त्याचा? MOL. लक्षात. ह्या 7 ज्या क्वांटिटी आहेत त्यांना म्हणायचं फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी. काय म्हणायचं? फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी. ह्या 7 फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी दुसऱ्या कोणत्याच फिजिकल क्वांटिटीवरती डिपेंड नसतात, म्हणून त्याला काय म्हणायचं? फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी. आता ह्यानंतर आपण पुढचं बघणार आहेत डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी. सेकंड टाईप आपण कोणता पाहणार आहेत आता? डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी. नेक्स्ट पॉईंट लिहा आता. सेकंड, डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी. सेकंड टाइप लिहा आता. डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी. सेकंड टाइप डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी. आता डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी कुणाला म्हणायचं? फर्स्ट ऑफ ऑल डेफिनेशन लिहून घ्या. द क्वांटिटी, द फिजिकल क्वांटिटी, द फिजिकल quantity which can derived from fundamental. The physical quantity which can derived from fundamental physical quantity are called as derived physical quantity. लक्षात काय लिहिली डेफिनेशन मी? द क्वांटिटी विच कॅन डिराइव्ड फ्रॉम फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी आर कॉल्ड ॲज द डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी. ज्या क्वांटिटी तुम्ही फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीपासून तयार करतात त्याला म्हणायचं डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी. लक्षात. एक्झाम्पल बघा आता. फर्स्ट एक्झाम्पल एरिया इज इक्वल टू काय असतं? लेंथ इंटू लेंथ म्हणजेच L². एरिया ही डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी आहे. मी कशापासून डिराइव्ह केली? लेंथपासून. फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीपासून मी काय तयार केलंय? एरिया. एरियाचा फॉर्म्युला इज इक्वल टू काय असतं? L² आणि L काय आहे? लेंथ आहे आणि लेंथ ही फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी आहे. फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीपासून मी नवीन क्वांटिटी तयार केली त्याला म्हणायचं डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी. नेक्स्ट बघा आता. नेक्स्ट एक्झाम्पल व्हॉल्यूम. नेक्स्ट एक्झाम्पल व्हॉल्यूम. व्हॉल्यूम इज इक्वल टू काय असतं? L इंटू L इंटू L मीन्स L³. व्हॉल्यूम मी कशापासून डिराइव्ह केलंय? लेंथपासून, म्हणून व्हॉल्यूम काय झालं? डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी.
नेक्स्ट बघा आता वेलॉसिटी. वेलॉसिटी इज काय असतं, डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. वेलॉसिटी इज काय असतं, डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. लक्षात, वेलॉसिटी मी डिराईव्ह केलंय कुणापासनं, डिस्प्लेसमेंट आणि टाइमपासनं. म्हणून वेलॉसिटी काय झालं, डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी. नेक्स्ट बघा आता फोर्स. नेक्स्ट एक्झाम्पल, फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सिलरेशन. फोर्सचा फॉर्म्युला काय, मास इंटू ॲक्सिलरेशन. मी फोर्स डिराइव्ह केलंय, तयार केलंय कुणापासनं, मास आणि ॲक्सिलरेशनपासनं. म्हणून फोर्स काय झालं, डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी. अशा फिजिक्समध्ये खूप साऱ्या डिराइव्ह फिजिकल क्वांटिटी आहेत, खूप साऱ्या. लक्षात, ज्या क्वांटिटी तुम्ही फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीपासून तयार करतात त्याला म्हणायचं डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी. द फिजिकल क्वांटिटी विच कॅन डिराइव्ड फ्रॉम फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी आर कॉल्ड ॲज डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी. एक्झाम्पल, एरिया, व्हॉल्यूम, वेलॉसिटी, फोर्स, अशा खूप साऱ्या आहेत. समजलं. आता आपण फिजिकल क्वांटिटीचा तिसरा टाईप बघू. तिसरा टाईप कोणता आहे, सप्लिमेंटरी फिजिकल क्वांटिटी. सप्लिमेंटरी फिजिकल क्वांटिटी. आपण आता थर्ड टाईप पाहणार आहेत, सप्लिमेंटरी फिजिकल क्वांटिटी. सप्लिमेंटरी फिजिकल क्वांटिटी टोटल 2 आहेत. लक्षात, देर आर 2 सप्लिमेंटरी फिजिकल क्वांटिटी. 2 सप्लिमेंटरी फिजिकल क्वांटिटी आहेत. मग कोणकोणत्या आहेत बघा. फर्स्ट आहे प्लेन अँगल आणि दुसरा आहे सॉलिड अँगल. सप्लिमेंटरी फिजिकल क्वांटिटी 2 आहेत. पहिला आहे प्लेन अँगल आणि दुसरा आहे सॉलिड अँगल. आपण दोन्ही पण क्वांटिटी इन डिटेलमध्ये पाहणार आहे. फर्स्ट टाका आता प्लेन अँगल. फर्स्ट लिहा आता प्लेन अँगल. फर्स्ट क्वांटिटी आहे प्लेन अँगल. आता प्लेन अँगल नेमकं असतं काय बघा. सपोज करा हा एक प्लेन आहे, ठीक आहे, आणि हा दुसरा प्लेन आहे. हा 2 प्लेनमधला जो अँगल आहे त्याला म्हणायचं प्लेन अँगल. ठीक आहे. आता बघा हा एक प्लेन आहे, हा दुसरा प्लेन आहे. हा 2 प्लेनमधला जो अँगल आहे, अँगल मीन्स हा 2 प्लेनमधला जो अँगल थिटा आहे त्याला म्हणायचं प्लेन अँगल. आणि तुम्हाला माहिती आहे हा जो थिटा आहे आपण 2 टाईपने मोजू शकतो. पहिला आहे आपण त्याला रॅडियनमध्ये मोजू शकतो, किंवा सेकंड आहे त्याला आपण डिग्रीमध्ये पण मोजू शकतो. ठीक आहे. आता डिग्री आणि रॅडियनमध्ये काय रिलेशन आहे हे तुम्हाला माहिती आहे. 90 डिग्री इज इक्वल टू π/2 रॅडियन. 90 डिग्री इज इक्वल टू π/2 रॅडियन. नंतर बघा 180 डिग्री इज इक्वल टू पाय रॅडियन. त्यानंतर 360 डिग्री इज इक्वल टू 2 पाय रॅडियन. लक्षात, हा जो अँगल थिटा आहे 2 प्लेनमधला जो अँगल थिटा आहे, एक तर तुम्ही त्याला रॅडियनमध्ये मोजू शकता किंवा डिग्रीमध्ये मोजू शकतात. रॅडियन हे त्याचं SI युनिट आहे. रॅडियन हे अँगलचं SI युनिट आहे. डिग्री हे त्याचं CGS युनिट आहे.
लक्षात. 90 डिग्री इज इक्वल टू पाय बाय 2 रॅडियन, 180 डिग्री इज इक्वल टू पाय रॅडियन आणि 360 डिग्री इज इक्वल टू 2 पाय रॅडियन. समजलं. आता बघूत आपण प्लेन अँगलचा फॉर्म्युला. सपोज करा हा एक अर्क आहे. लक्षात, हा काय आहे, एक अर्क आहे. हा अर्कची लेंथ आहे ए टू बी. अर्कची लेंथ किती आहे, ए टू बी. मग हा अँगल थीटा कसा काढला जातो, थीटा इज इक्वल टू आर्क डिवाइड बाय रेडियस. आर्क डिवाइड बाय रेडियस. हा सपोज करा सेंटर आहे आणि हा आर्क आहे. ह्या दोघांमधले जो रेडियस काय असेल, आर. म्हणजेच थीटा इज इक्वल टू आर किती आहे, ए बी डिवाइड बाय रेडियस काय, आर. समजलं. हे झालं प्लेन अँगल. प्लेन अँगलचं युनिट काय, रॅडियन. प्लेन अँगल कशामध्ये मोजतो आपण, रॅडियनमध्ये. नेक्स्ट लिहा आता सेकंड, सॉलिड अँगल. सेकंड लिहा आता सॉलिड अँगल. दाखवतात डी सिग्मानं. लक्षात. आता बघा सॉलिड अँगल नेमकं असतंय काय. सपोज करा तुम्ही स्पेअर कन्सिडर करा. हा झाला स्पेअर. ह्या स्पेअरची ही झाली रेडियस. ठीक आहे. त्यानंतर ह्या स्पेअरच्या आतमध्ये एक कोन कन्सिडर करा. कोन समजतो. ह्या स्पेअरच्या आतमध्ये एक कोन कन्सिडर केला. ठीक आहे. आता हा जो कोन आहे, ह्या कोनचा जो मधला अँगल असतो त्याला म्हणायचं सॉलिड अँगल. हा जो वरचा आहे तो झाला त्या कोनचा एरिया. दाखवतात डी एसनं. डी सिग्मा डी एस हे काय असतं हे तुम्हाला नंतर सांगत जाईल मी. ठीक आहे. सपोज करा हा कोन आहे. हा झाला कोन. हा कोनचा जो समोरचा एरिया आहे तो झाला डी एस. आणि ह्या कोनच्या आतमध्ये जो गोल आहे तो झाला सॉलिड अँगल, की जो दाखवला मी डी सिग्मानं. ठीक आहे. आता सॉलिड अँगलचा फॉर्म्युला काय येतो बघा. सॉलिड अँगल डी सिग्मा इज इक्वल टू डी एस डिवाइड बाय आर. सॉलिड अँगलचा फॉर्म्युला काय येतो, डी एस डिवाइड बाय आर. सॉलिड अँगलचं एस आय युनिट असतं. एस आय युनिट असतं स्टे रॅडियन. सॉलिड अँगलचं एस आय युनिट काय असतं, स्टे रॅडियन. आपण दोन सप्लिमेंटरी क्वांटिटी बघितल्यात. एक बघितला प्लेन अँगल आणि दुसरी बघितली सॉलिड अँगल. एकदा मी रिवाइज करतो. सप्लिमेंटरी क्वांटिटी, सप्लिमेंटरी फिजिकल क्वांटिटी कोणती पाहिली, पहिली प्लेन अँगल. एस आय युनिट प्लेन अँगलचं एस आय युनिट काय असतं, रॅडियन. सिम्बॉल काय असतो, आर ए डी. सिम्बॉल काय असतो, आर ए डी. सेकंड पाहिलं आपण सॉलिड अँगल. सॉलिड अँगलचं एस आय युनिट काय असतं, स्टे रॅडियन आणि सिम्बॉल असतो एस. आपण दोन सप्लिमेंटरी क्वांटिटी पाहिल्या. कोणकोणत्या दोन सप्लिमेंटरी क्वांटिटी आहेत, फर्स्ट आहे प्लेन अँगल आणि सेकंड आहे सॉलिड अँगल. प्लेन अँगलचं एस आय युनिट काय असतं, रॅडियन. सिम्बॉल काय असतो, आर ए डी. सेकंड सप्लिमेंटरी क्वांटिटी आहे सॉलिड अँगल. एस आय युनिट काय असतं, स्टे रॅडियन आणि सिम्बॉल काय असतो, एस आर.
लक्षात. आपण आज काय पाहिलं की फिजिकल क्वांटिटी म्हणजे द क्वांटिटी विच कॅन बी मेजर्ड आर कॉल्ड ॲज अ फिजिकल क्वांटिटी. 3 टाईपच्या फिजिकल क्वांटिटी आहेत. एक आहे फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी जे 7 टाईपच्या आहेत. सेकंड आहे डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी ज्या खूप साऱ्या आहेत. आणि थर्ड आहे सप्लिमेंटरी फिजिकल क्वांटिटी की ज्या 2 आहेत. एक आहे प्लेन अँगल आणि दुसरा आहे सॉलिड अँगल. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण पाहणार आहेत सिस्टीम्स ऑफ युनिट्स. लक्षात.